जे बोललं जातं की मुंबईचा महापौर हा मराठी पाहिजे, तर त्या संदर्भात तुमची आणि काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? आता मराठी ही आपली भाषा नाही, आपली संस्कृती आहे, मराठी आपला धर्म आहे. बरं. आणि भाषावर प्रांतरचना हं. चं सूत्र हे नेहरूजींनी स्वीकारलं. हो. आणि ते स्वीकारून भाषावर प्रांतरचना केली. आणि ती करत असताना राज्य सरकार, केंद्र सरकार हा एक आपला ढाचा पण संघराज्याच्या अनुषंगाने आपला तयार झाला. तर मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी संवर्धनाच्या जर गोष्टी केल्या तर ते आपण केलंच पाहिजे. मात्र आपण भारतीय पण आहोत. त्यामुळे संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत, त्या 22 भाषांच्या संदर्भात आपल्याला आदर असला पाहिजे. मराठीचा आपण अस्मिता बाळगू, अभिमान बाळगू, पण त्या इतर 21 ज्या भाषा आहेत त्यांचा द्वेष करण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. किंबहुना या 22 ज्या भाषा आहेत यांच्यात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. आणि विविधता में एकता ही भारत की विशेषता जी आहे, ही देखील आपल्याला महाराष्ट्र धर्मा एवढीच तिलाही अबाधित ठेवलं पाहिजे. आता या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं मराठीच्या संदर्भात आपण सर्व महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना आता पंतप्रधान व्हायची स्वप्न पडायला लागली आहेत. आणि ते गायपट्टा महाराष्ट्राचा बनवतात आहे. हिंदी भाषिक बनवल्यानंतर भाजपला राजकारण करणं सोपं आहे, हा एकंदरीत त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे तिसरीपासून हिंदी सक्ती म्हणजे काय, तर गायपट्टा बनवणे एक. आणि हिंदी जो बेल्ट आहे मध्य प्रदेश पासून बिहार, उत्तर प्रदेश, तिथे त्यांची स्वीकार्यता व्हावी यासाठी मराठीच्या छातीत खंजीर का खुपसता? नाही, पण मुंबईचा महापौर मराठी व्हावा त्याच्यावरती त्यावरच आहे. आणि या धोरणाला विरोध हा सर्वांनी मिळून केला पाहिजे. भारतीय जनता पक्षही काही त्याला करत नाही. नंबर 2, मराठी माणूस जो आहे हा मुंबईच्या हळूहळू बाहेर हा पडत चाललाय. आणि हा जो पडत चाललाय हा भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेमुळेच पडत चाललाय. तुम्ही म्हणताय की आजारपण झालं नाही पाहिजे, मात्र वातावरण असं करता की सगळं आजारपणच तिथे राहील. आता अंबानींना पूर्ण धारावी देऊन टाकले. आता अंबानींना धारावी दिल्यानंतर तिथून कोण बाहेर जाणार आहे? मराठी माणूसच बाहेर जाणार आहे. गिरगावच्या ज्या सगळ्या मिल होत्या या मोठ्या मोठ्या बिल्डरला दिल्या, तिथून कोण बाहेर गेलं? तिथून मराठी माणूसच बाहेर गेला. SRA जे होतं त्या SRA मध्ये मराठी माणूस तिथल्या तिथे ठेवत असताना आता त्याची पण गरज जी आहे ती आजूबाजूच्यामुळे ती बाहेर होत चालली. आणि यात देवेंद्र फडणवीस जे आहेत हे एक नवीन सेट मुंबईत तयार करतात आहे, कंबोज. जसा मोदी साहेबांजवळ जसे अडाणी आणि अंबानी 2 सेट आहेत, त्यांना वाटतं आपल्याजवळ पण एक सेट असला पाहिजे, जो एका झटक्यात 10,000 20,000 कोटी रुपये आपल्याला देईल. तो सेट ते निर्माण करतात आहे. त्यातूनही मराठी माणूस बाहेर चाललाय. तर मुळातच मुंबईतून मराठी माणूस बाहेर निघत आहे. तो मराठी माणूस मुंबईत थांबवण्याकरता काय करणार, याचं उत्तर पहिले हे दिलं गेलं पाहिजे. आणि स्वाभाविक स्वरूपात चेन्नई असेल, चेन्नईमध्ये तिथल्याच भाषेचा माणूस हा मुख्यमंत्री, तिथला महापौर झाला पाहिजे. केरळमध्ये केरळवालाच तो झाला पाहिजे. बडोदा, अहमदाबादमध्ये गुजरातचाच हा झाला पाहिजे. त्यामुळे तो कोणच्या आहे, कुठून मायग्रेट झालेला आहे यापेक्षा त्या ठिकाणी ती भाषा बोलणाराच माणूस होईल ना. तर मुंबई महानगरपालिकेचा कारभारच मराठीत चालतो, तर मराठीच होईल. मात्र मराठी हा या विवेकातून या गोष्टीकडे न बघता द्वेषातून, पोलरायझेशनचा एक भाग म्हणून भाषेला वापरलं जातं, ही माझी तक्रार आहे. आणि मराठी भाषेच्या अनुषंगानं आपण जी अस्मितेतून किंवा तिच्या संवर्धनाच्या भूमिकेतून जे बघितलं पाहिजे ते बघत नाही. तर मराठी ही पण खरोखर आज जशी लोकशाही संकटात आहे तशी मराठी संकटात आणण्याचं काम हे केलं जात आहे. आणि हे करत असताना म्हणजे माफ करा, पत्रकारांनी आणि पुढाऱ्यांनी त्यांचे मुलं कोणत्या शाळेत गेलं याचं देखील भान ठेवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. नाही, आपण तर मराठी माध्यमातूनच शिकलो आणि मराठीतून आज बोलतोय. हे मुद्दा पण मी जसं म्हटलं की परप्रांतीय असलेली व्यक्ती परप्रांतीय म्हणजे बाहेरच्या राज्यातून आलेली व्यक्ती पण मराठी संस्कृती जिने जपली आहे किंवा मराठी भाषा बोलते, ती व्यक्ती मुंबईचा महापौर बनू शकते, असं साधारणपणे तुमच्या म्हणण्याचा मराठी भाषिकच तिथे मराठी बोलणारा माणूस हा मुंबईचा महापौर झाला पाहिजे. मग ती कुठल्याही प्रांताची असली तरी चालेल. तो भारतीय असला पाहिजे, तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे.